तो रक्षाबंधन जवळ येते आणि आज मी हा पर्पल अनारकली लुक क्रिएट केलाय, तर चला सोबत तयार होऊया. फर्स्ट ऑफ ऑल हा आहे आजचा आउटफिट अँड ऑब्विसली फ्रॉम मिशो. हा कलर बघा किती प्रिटी शेड दिसतो, एकदम खूप लाऊड पण वाटत नाही आहे, एकदम सटल कलर आहे. आणि हे याच्यावर स्लीव्ज डिटेलिंग आहे, एकदम गोटा पट्टीचं वर्क दिलेलं आहे त्यांनी आणि एकदम हेवी बॉर्डर दिलेली आहे एकदम बॉटमला. त्यांनी लुक अजून एनहान्स होतं अनारकलीचं, छान वाटतं बघायला सुद्धा. नेक डिटेलिंग सुद्धा त्यांनी गोटा पट्टीचं वर्क दिलेलं आहे, ते प्रिटी शेड दिसतो एकदम. हा दुपट्टा आहे, याच्यावर सुद्धा त्यांनी पूर्ण गोटापट्टीचं वर्क दिलेलं आहे. हे बघा इतके छान दिसते, एकदम छोटी बॉर्डर आहे. अशा ओढण्या स्पेसिफिकली कुठल्याही आउटफिटवर स्टाईल करू शकता चांगले. दुपट्टा खूप आवडला मला स्पेशली, याचा सुंदर वाटतो असं, कारण की याने पूर्ण लुक इन्हान्स होतो. पूर्ण प्लेन जरी असलं एखादा आउटफिट, बट दुपट्टाने पूर्ण लुक चेंज होऊ शकतो, एवढं चांगलं आहे. आणि हा अनारकलीसोबत पॅन्ट रिसीव होत नाहीत, फक्त तुम्हाला दुपट्टा आणि लॉंग, आणि तुम्ही त्यासोबत कुठलीही पॅन्ट हे करू शकता. पूर्ण लॉंग आहे अनारकलीच, तर ते तसंही दिसणार नाही. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही कलरचे त्यासोबत पेअर करू शकता. आणि मला रक्षाबंधनच्या दिवशी ना एकदम लाईट वेट कपडे घालायला मी जास्त प्रिफर करते, कारण की आपण दिवसभर इकडे तिकडे फिरत असतो आणि एकदम कम्फर्टेबल पण वाटायला हवं. त्यामुळे मी हेवी कपडे अवॉइड करते. आणि हा अजिबात हेवी नाही आहे, जॉर्जेट फॅब्रिक रिसीव होतो आहे, एकदम लाईट वेट फॅब्रिक आहे आणि खूप सुंदर वाटणार आहे वेअर केल्यावर. आणि मी ही अनारकली अजून ट्रायसुद्धा केली नव्हती, सो बघूयात फिटिंग वगैरे प्रॉपर येते का. तर आय थिंक दिस इज ॲक्च्युली लुकिंग रिअली प्रिटी, बट मला थोडंसं साईज मोठी झाली आहे, तर लावलं आहे माझी आणि इथे पण पिन लावलेत. थोडीशी साईज स्मॉलमध्ये, एक्स्ट्रा स्मॉल अवेलेबल नव्हते म्हणून मी स्मॉल साईज ऑर्डर केली. बट लुक वाईज इट्स रिअली प्रिटी. तुम्ही बघू शकता एकदम या ओढणीने पूर्ण लुक डिफरंट केलं आहे. त्याची जी ही बॉर्डर वगैरे आहे ती दिसण्यासाठी मी त्याला असं स्टाईल केलं आहे, तर छान वाटते. सो आपण थोडंसं रेडी होऊयात. थोडासा मेकअप वगैरे, फुल ग्लॅम वगैरे मेकअप करणार नाही आहे मी, कारण की ऑलरेडी आउटफिट फेस्टिव्ह दिसते, तर मेकअप थोडासा सटलच ठेवणार आहे. मी स्किन जास्त हेवी करत नाही आहे, कारण की मला लेयर्स नको आहे, जस्ट लिटिल बिट ऑफ बेस. मी मेकअपमध्ये ना एक गोष्ट कायम करते, ती म्हणजे स्किन ही स्किनसारखी दिसायला हवी, जेणेकरून ते खूप नॅचरल वाटेल. कारण मी ना बघितलेले मुलींना खूप फाउंडेशन यूज करतात आणि ते नंतर एवढं पॅची पॅची दिसतं. त्यामुळे मी ना फाउंडेशनचं फक्त एक डॉट आणि पूर्ण फेसवर ते पसरवते, जेणेकरून ते खूप नॅचरल आणि एकदम फ्लॉलेस वाटतं स्किनवर. आईसाठी पण जस्ट समथिंग व्हेरी सिम्पल, कारण मला आउटफिट जास्त हायलाईट करायचं. आणि आता विंग आयलायनर, म्हणजे दोन्ही आयलायनर सेम लागले की समजून जायचं की मिशन इज सक्सेसफुल. माय आईज आर डन. आता माझा फेवरेट पार्ट, ऑब्वियसली लिपस्टिक. ही स्विस ब्युटीची लिप लायनर पेन्सिल यूज करते. पेन्सिल लावून झाल्यावर फिंगरच्या मदतीने आपण थोडंसं स्मज करून घ्यायचं, जेणेकरून हार्श लाईन दिसणार नाही. आणि माझ्याकडे परफेक्ट शेड आहे या आउटफिटसाठी, एकदम मॅच होतोय, सिमिलरच आहे एकदम. My makeup is done now. आता हेअरस्टाईल खूप कॉम्प्लिकेटेड करत बसत नाही, एकदम सिम्पल, जेणेकरून सगळ्यांना जमेल. कारण मलाच जमते की नाही आय डोंट नो. यूट्यूबवरून बघून एखादं ट्युटोरियल मी ट्राय करायचा प्रयत्न करते. सो हेअरस्टाईल करण्याच्या अगोदर फर्स्ट स्टेप येते ती म्हणजे कोम युअर हेअर. कारण तुम्ही बरोबर जर गुंता वगैरे काढलेला नसेल तर हेअरस्टाईल करायला खूप डिफिकल्टीच जाते. सो कोम युअर हेअर फर्स्ट. मी फक्त समोरचे हेअर फ्लिक्स काढलेत आणि त्यात 2 सेक्शन करून ट्विस्टिंग करते फक्त. आणि ट्विस्टिंग झाल्यावर जस्ट बॅक साईडला तुम्हाला हेअर क्लिपने सिक्युअर करायचे. सेम ॲज इट इज दुसऱ्या साईडने पण मी प्रोसेस करते.
hairstyle is done. Now for a earring. माझ्याकडे खूप ऑप्शन नव्हते. आय एम जस्ट गोईंग विथ दिस. मी माझ्या मेहंदीला सुद्धा हेच इयरिंग वेअर केले होते. खूप सुंदर वाटत आणि आउटफिटवर पण आपल्या एकदम गोटापट्टी सिल्वर याच्यामध्ये आहे. सो हे कॉम्बिनेशन मला वाटलं की सुंदर वाटेल. दिस इज द बिंदी. मी ही लावली नव्हती बट आज वाटत आहे मला लावावं म्हणून. ह्या आउटफिटवर छान वाटणार आहे. आय डोंट नो की कशी दिसते, म्हणजे खूप ओव्हर झाले. तर दुपट्टा आपण मी एकदम डायरेक्ट गदरमधली सकीना वाटते. तुम्ही सांगा कॉमेंटमध्ये मी कोणासारखी दिसते. हे जरा ओव्हर वाटते मला म्हणून मी बिंदी काढली आहे. विदाऊट बिंदी चांगलं दिसते की विथ बिंदी, तुम्ही सांगा कॉमेंटमध्ये. मी स्वतःच कन्फ्यूज आहे. मला पण खूप ते असं ओव्हर असं वाटत होतं, त्यामुळे मी हे रिमूव्ह करून टाकलं. मेरा पती मेरा देवता है. सो फायनली रेडी. दिस इज ॲक्च्युली लुकिंग रिअली प्रिटी. खूप आवडलं आहे मला आजचा लुक. मला आजचा लुक एकदम सिम्पलच ठेवायचा होता आणि मी जे प्रिवियस इयरिंग घातले होते ते मी चेंज केले, कारण मला खूप हेवी वाटत होतं, त्यामुळे इरिटेड होत. मी ते रिमूव्ह केले आणि हे पण थोडेसे लॉंग आहेत बट याने तेवढा त्रास होत नाही आहे मला. त्याने भरपूर त्रास होत होता आणि हे सुद्धा खूप छान दिसतंय. त्याने पूर्ण असं लुक थोडंसं, कारण की आउटफिटसुद्धा खूप फेस्टिव्ह आहे आणि त्यात इयरिंग पण खूप हेवी होत होतं. ते थोडंसं अनबॅलन्स्ड वाटत होतं मला. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. मला हे इयरिंग सूट होत आहे की तेच चांगले दिसत होते, कॉमेंटमध्ये सांगा नक्की. मला या आउटफिटमध्ये सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे याला ॲक्सेसराईज करावं लागत नाही आहे जास्त, कारण की हा ड्रेसच एकदम फेस्टिव्ह वाईब देतो आहे. मला थोडीशी साईज मोठी झाली आहे, मला म्हणजे एक्स्ट्रा स्मॉल मागवायला हवी होती. तर इट्स लुक नाईस. चांगलं वाटते. ओव्हरऑल आउटफिट खूप सुंदर वाटते. मला आत्ता सध्या शूट करता आलं नाही आहे प्रॉपर. कॅमेरा फुल जस्टिस देऊ शकलं नाही आहे आउटफिटला. एवढा सुंदर दिसतोय. जो खालचा त्याचा फ्लेअर्ड आहे तो पण अगदी खूप छान दिसतोय. आणि ऑनेस्टली कधी ना मिनिमल गोष्टीसुद्धा खूप सुंदर वाटतात. आणि ऑलरेडी आउटफिट खूप फेस्टिव्ह दिसतोय. ज्वेलरी शुड बी मिनिमल. एकदम इयरिंग वगैरे घाला किंवा काही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता जे कॉम्प्लिमेंट करेल आउटफिटला. सो या दॅट्स इट फॉर द टुडेज व्हिडिओ. तुम्हाला जर असे फॅशन हॉल किंवा फेस्टिव्ह व्हिडिओज जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला आजचा लुक कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आय विल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.